नमस्कार. जुन्या आठवणींना उजाळा देते माझ्या. 1984 पासून मी आरसेफ कॉलनीला आलेली आहे. 7 जून 1984. आज थोडं इकडे व्हिजिट द्यायचं ठरवलं. आरसेफ हॉस्पिटलमध्ये आले होते बिल जमा करायला. त्यावेळेला जी आरसेफ कॉलनी होती ती वेगळी होती. आता फारच छान केलेली आहे. 41 वर्ष झाले मला या इथे. हा झोका दिसला तर म्हटलं जरा आपण इथे बसूयात, थोड्या जुन्या आठवणींना उजाळा देऊयात. हे बघा, ही झाडं जी आहेत ना, त्या काळी आम्ही लोकांनी लावलेली झाडं आहेत, म्हणजे आमच्या एम्प्लॉईजनी. सगळ्या आनंद वाटतो जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ना. खूप आनंद वाटतो इथे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. अतिशय अतिशय सुंदर आहे. आमचं त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ खूप फरक आहे, जाणवतो तो. पण आपण म्हणतो ना की आपली कर्म चांगली असतील तर आपल्याला व समोरच्याकडनं पण ते तसंच आपल्याला बॅक येतं, परत येतं. मी आणि माझं कुटुंब, माझे मिस्टर, मी, सुनील आपळे, माझी 2 मुलं, मग याच इथंच जन्माला आली बरं का. 1985ची माझी मुलगी, 12 जूनची स्वप्नाली, आणि माझा मुलगा 18 जानेवारी 1987. या इथेच आरसेफलाच जन्माला आले होते. ही माझी कर्मभूमी पण आहे. अनेक उतार चढाव आमच्या आयुष्यात आले, पण आम्ही डगमगलो नाही कधीच. बऱ्याच उतार चढाव आला, बराच, खूप. आधी ए टाईपला राहायची तिकडं आम्ही, त्याच्यानंतर बी टाईपला आलो. माझं छोटंसं पिल्लू 6 महिन्याचं घेऊन मी बी टाईपला आले. आज माझी दोन्ही मुलं सेट आहेत. त्यांनाही स्वतः त्यांनाही एक मुलं आहेत. गोड मुलं आहेत, गोड आहेत. त्यांच्या लाईफमध्ये खूप बिझी आहे. मी येते कारण मला इथे माझं मन रमतं. तर इथे खूप जुन्या आठवणी आहेत माझ्या. मुळीक मॅडम होते आमच्या इथे, मुळीक मॅडम. त्यांना आज मी मिस करते. नंतर मग हॉस्पिटल म्हणजे माझं माहेर होतं, माहेर. लोक म्हणायचे, हां आपळेबाई आल्यात माहेरी. त्यांनी मला खूप सांभाळलं. अतिशय, म्हणजे मला माझ्या माहेरची आठवण कधीच झाली नाही. हे हॉस्पिटल, नंतर ही कॉलनी ज्यावेळी ही डेव्हलप होत होती, बांधली जात होती, त्यावेळेसची मी साक्षीदार आहे. माझ्यासमोर ही कॉलनी बांधली गेली आहे. हे हॉस्पिटल पण माझ्यासमोर झालेलं आहे पूर्णपणे. त्यामुळे मी आले की निवांत बसते इथे. मी स्वतःचीच गप्पा मारते इथं बसून. एक खूप मनाला आनंद आहे की काहीतरी अचिव्हमेंट केली आम्ही दोघांनी. माझ्या मुलांनी पण आम्हाला तेवढंच सहकार्य दिले. खूप अचिव्हमेंट केली, खूप इथे, बरं का. आणि ते सोनेरी दिवस होते. आत्ताचे पण सोनेरीच दिवस आहेत, कारण आपल्यावरती असतं आपण आलेल्या दिवसाला कसं सामोरी जावं हे आपल्यावर असतं सगळं, बरं का. ती घार बघा वरती कशी फिरती बघा, दिसली का, आहे ना. म्हणून म्हटलं आज आपण इथे जरा बसूयात. इथे क्लब हाऊस आहे तिकडे समोर, स्पोर्ट्स क्लब आहे आमचा. हे बघा समोर पलीकडे आहे, तिथलं हे करीन मी. आज फक्त मी इथं निवांत बसणार आहे, बघा, बरं का. कारण इथेच मी घडले,
लग्नानंतर खरं आयुष्य सुरू झालं माझं इथेच. खूप दिलं आहे मला, भरभरून दिलं आहे अलिबागनी या आरसे कॉलनीने. त्यातल्या त्यात मुळीक मॅडम आमच्या मुलगीच म्हणायचे मला. खूप त्यांनी सहकार्य केले. आजही त्यांच्याच आठवणीत मी बनवते. आता नाही आहेत, मिस्टर मुळीक पण नाही आहेत. त्या काळी दुलीप सिंग यायचे इथं आणि ते हाक मारल्याशिवाय मला जायचे नाही. डायरेक्टर होते कंपनीचे, कधीच मला हाक मारल्याशिवाय जायचे नाही. खूप पॉझिटिव्ह होते, खूप. खरंच ते दिवस म्हणजे दिवस होते, गोल्डन डेज. अँड टुडे इज ऑल्सो गोल्डन डेज फॉर मी. येस, की मी इथं बसली आहे आणि मान देतात. अजूनही इथे मान देतात आम्हाला. माझ्या मिस्टरांचं नाव चांगलं निघतं, माझं स्वतःचं नाव निघतं चांगलं. मुलांची नावं खूप छान निघत आहेत माझी, स्वप्नील स्वप्नालीची. आता ते त्यांच्या संसारात रमलेत, मी माझ्या याच्यात रमली आहे. सॅल्यूट, आरसेफला सॅल्यूट आहे माझा. धन्यवाद.